रजिस्ट्री लावण्यात आली, रजिस्ट्री लावण्यात आली, रजिस्ट्री लावण्यात आली। मी सांगू इच्छितो तुम्हाला की हे जे नाईकवाडी, नाईक तलाव बांगलादेश जो बसलेला आहे तो काँग्रेसच्या काळात बसलेला आहे। तुम्ही इथे जे बसलेले आहात त्यांची मदत कम्युनिस्ट पक्षातले लोकांनी, इथं कम्युनिस्टचा खूप मोठा गड होता, त्यांनी केली। जर रजिस्ट्री लावण्यात जर एवढा झुंझुना वाजवण्यात येत असेल तर मला असं वाटते ही संपूर्ण वस्ती जी अनेक वर्षापासून इथे बसलेली आहे त्यांनी इथं डीजे आणि ढोल ताशा लावायला पाहिजे काँग्रेसच्या नावाने आणि कम्युनिस्ट पार्टीच्या नावाने। परंतु असं काँग्रेस पक्षाकडून किंवा कम्युनिस्ट पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे मला गाजावाजा दिसत नाही, कारण की काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी जी आहे ते आपला लक्ष पूर्णपणे कार्यावर केंद्रित करते आणि हे जे आहे भारतीय जनता पार्टी ते फक्त आपला प्रचारावर केंद्रित करते। काम कमी आणि प्रचार जास्त। ते चिप्सचे पॅकेट राहते ना, हवा जास्त राहते आणि मटेरियल कमी, त्या हिशोबाने काम करते। तर सांगण्याचा अर्थ असा आहे की बोलण्याकरिता अनेक गोष्टी आहेत, समजून सांगण्याकरिताही अनेक गोष्टी आहेत। रजिस्ट्री लागत आहे, आनंदाची गोष्ट आहे। जमीन मालक आणि इथे राहणाऱ्या अनेक वर्षापासून लोकांच्या मदतली ही गोष्ट आहे। हे काही फुकटात लागत नाही आहे, त्याचे पैसे तुम्ही मोजून देता। आणि एखादी व्यक्ती जर मीडिएटर असेल तर त्या मीडिएटरला आपण आपल्या भाषेत काय बोलतो हे तुम्हाला माहीत आहे, मला सांगण्याची काही गरज नाही आहे, मला वाटत नाही। मला माहीत नाही काय बोलतात। तर एक भूमिधारक आहे आणि एक अनेक वर्षापासून राहणारे व्यक्ती आहे, तिथे लोक आहेत, त्यांच्या मधात जो कोणी मीडिएटर असेल त्याला तुम्ही काय बोलता आपल्या शब्दात बोलून घ्या। अनेक गोष्टी आहेत, विकास विकास, कारण की काँग्रेसच्या काळात तुम्हाला इथे राहायला मिळालेलं वीज, पाणी, रस्ते आणि इथे अनेक लोक या क्षेत्रात इथे राहून अनेक लोक बाबू झाले, अनेक लोक सर्व्हिसवर लागले, या क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात गेले। आता समाजाची गोष्ट करता बांगलादेश या क्षेत्रातून आमचे समाजाचे आदरणीय चंद्रभानजी पराते इथूनच शिक्षित झाले आणि डेप्युटी कलेक्टर या पदावर गेले। परंतु या बीजेपी सरकारने काय केलं हे सांगायला मला असं वाटत नाही की सांगितलं पाहिजे की 26 तारखेला 26 मार्चला त्यांच्या 31 मार्चला त्यांचं रिटायरमेंट होतं आणि 26 मार्चला त्यांना टर्मिनेट करण्यात आलं पदावरून। ही खूप शोकांतिका आहे हलबा समाजाकरिता।